नमस्कार, स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये. आणि आज तुम्हाला मी छान असा ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी गाजर, मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या भाज्या आपण छान अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीच्या पिठामध्ये आपल्याला ह्या सगळ्या भाज्या मिक्स करायच्या आहेत. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा धने जिऱ्याची पावडर घालायची आहे. मी जिरे घातलेत अर्धा चमचा. आणि आता आपल्याला त्याच वाटीनं 3 वाट्या पाणी घालायचं आहे, जेणेकरून मिश्रण आपलं छान असं पातळ झालं पाहिजे. तर 1 वाटी पिठासाठी आपल्याला 3 वाटी पाणी घालायचं आहे त्यामध्ये. आणि आता आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपला जो डोश्याचा तवा असतो ना, त्याला तापायला ठेवा आणि छान असं सगळीकडनं ब्रशनं तेल लावून घ्यायचं. एकदम कडकडीत तवा तापलेला पाहिजे, जेणेकरून डोसे छान कडक होतील. आणि एका फुलपात्राचे किंवा वाटीच्या सहाय्याने हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि मग तव्याच्या एकदम कडेने छान असं गोल करत टाकायचं, जेणेकरून छान जाळीदार डोसा तयार होईल. तर तुम्ही बघू शकता मी कसं टाकलेलं आहे. आणि एकदम छान असं फास्ट गॅसवर आपल्याला 5 मिनिटासाठी होऊ द्यायचं, जेणेकरून छान असं पीठ दोन्ही बाजूने शिजलं पाहिजे आणि डोसा छान कडक झाला पाहिजे. आता आपण कढईनं छान तेल सोडून घेऊया. तर तुम्ही बघू शकतात आपल्या डोश्याचा कलर आणि किती छान असा कडक झालेला आहे डोसा. तर तुम्ही पण असा डोसा नाश्त्यासाठी कधीही बनवू शकता. एकदम खाण्यासाठी हलका फुलका नाश्ता आहे हा. तर तुम्हाला हा ज्वारीच्या पिठाचा डोसा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच नवनवीन छान अशा रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.